हॅलो गायस, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगवरती. या ब्लॉगमध्ये आपण आपल्या रानामध्ये आलेलो आहेत आणि आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी आम्हाला सुट्टी नसते, काय नसते. संडे सॅटरडे ओनली रानातलं काम असतं 2 दिवस. तुम्ही पाहू शकता हे आपलं रान. तूर आहे सध्या रानामध्ये. तूर आपली मॅच्युअर होत आलेली आहे. 4-5 दिवसामध्ये ते काढायला आपली तूर. हे बघा, मॅच्युअर होत आलेली आहे आपली. फक्त नॉर्मल थोडी थोडी राहिलेली आहे. 4-5 दिवसामध्ये आपली तूर काढायला येते आणि आपल्याला आज गव्हाला पान द्यायचं आहे. तर चला तुम्हाला गहू दाखवतो मी. तर गायस, हे आहे आपलं पाणी. त्या पाण्याची पाईपलाईन तिकडून आलेली आहे, पलीकडून. सोलारवर चालतंय हे. आपला तिकडे गहू आहे, पाहूया, तुम्हाला दाखवतो मी पुढं. आणि इथून आहे पाणी, इथून पाईपलाईन आहे, तर इथून पाणी न्यावं लागतं 8 तासांनी. असं पाणी जातं आणि तिकडं आपला असा आडवा प्लॉट आहे, तिकडे जातं पाणी. हे पाणी सोलारवर आहे. याला लाईट म्हणजे लाईटीवर नाही चालणार, ही सोलारवर चालते. चला पुढे. बघा, असं आहे आपलं. आपल्याला आज पाणी देऊन युरिया पण टाकायचा आहे. पाणी प्लस युरिया, झाडाची ग्रोथ लवकर होते युरिया टाकल्याने. हा आहे आपला एवढा गहू, व्हीट. तो बघा, आपला भाऊ दारी धरत आहे, पाणी लावलेलं आहे तिकडच्या वसारीमध्ये. इथून जाते पाणी. तिकडून सुरुवात केलेली आहे भिजवायला. तिकडून भिजवत असत आपल्याला इकडं इथपर्यंत यायचं आहे. इकडं हा बघा, मी तुम्हाला एक डिफरन्स दाखवतो. हा बघा, हा आहे गहू, पेरलेला गहू. पेरलेल्या गव्हाची लाईन आहे ही. आणि हा गहू आहे लावलेला. या 4 ते 5 लाईनी आम्ही लावलेल्या आहेत, म्हणजे हाताने लावलेल्या आहेत. हे म्हणजे एवढंच असं लावलेलं आहे हाताने. आणि इकडचं सगळं पेरलेलं आहे. हाताने लावायला प्रॉब्लेम येत होता जरा, ती जमीन निबर झालेली होती, तर लावता येत नव्हतं हाताने. त्यामुळं हे बाकीचं राहिलेलं सगळं पेरावं लागलेलं आहे. आणि ह्या 4 लाईनी लावलेल्या आहेत. तर असं आहे सगळं. आणि आज संडे आहे. दर संडेला येऊन पाणी द्यावं लागतं. सॅटर्डे संडे गव्हाला पाणी जास्त लागतं ना. ते बघा, तिकडं आहे सोलार. तिकडंच मोटर चालू करायला जावं लागतं. तिकडून आपलं पाणी येतं इकडं. असं आहे सगळं आपलं. पाणी देऊन आज डायरेक्ट युरिया टाकायचा आहे लगेच. तर गाय, ज्या पद्धतीने आपण पाणी लावलेलं आहे रानामध्ये बघा.